भारताच्या कारवाईनं पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत आणि भारताच्या तिन्ही सेना, मग ते आर्मी म्हणजे सेनादल असो, नेव्ही म्हणजे नौदल असो किंवा भारतीय एअरफोर्स म्हणजे हवाई दल असो, वायुदल असो, या तिन्ही सेना आता ॲक्शन मोडमध्ये आलेल्या आहेत। खास करून भारतीय नौदलही पाकिस्तानवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे। कोणत्याही क्षणी भारतीय नौदल पाकिस्तानवर हल्ला करू शकतं, त्या दृष्टीने तयारी आहे। भारत सगळ्या दृष्टीने सज्ज आहे। मला पुन्हा जायचं या सगळ्या मुद्द्यांवरती गणेश ठाकूरकडे। गणेश, खरं तर भारतानं ज्यावेळी ऑपरेशन सिंदूर राबवलं त्यावेळी कोणत्याही पद्धतीनं पाकिस्तानातल्या नागरी वस्तीवर, पाकिस्तानातल्या लष्करी तळावर, पाकव्याप्त काश्मीरमधल्या कोणत्याही नागरी वस्तीवर किंवा लष्करी तळावर हल्ला केला नव्हता। केवळ आणि केवळ दहशतवाद्यांचं कंबरडं मोडून काढलं होतं। पण पाकिस्तानच्या कुरापती पुन्हा पुन्हा सुरू आहे। गणेश, अगदी बरोबर। आणि आत्ताच विजय मोठी अपडेट येते की जम्मू काश्मीरच्या अखनूर, पुंछ, कुपवाडा आणि उरी या भागांमध्ये आता शेलिंग नंतर आर्टिलरी फायरिंग सुरू केली गेली। म्हणजे तिथं मोठ्या जे आपण तोफगोले म्हणतो त्याच्यात आर्टिलरी फायरिंग केली गेली आणि बस फायर केले जात आहेत। मोठ्या प्रमाणात तिथून फायरिंग सुरू। आणि इथंच याच भागांमध्ये आपण आधी पाहिलं की सिव्हिलियन्सला खूप मोठं नुकसान झालं। जसं मी म्हणालो की पाकिस्तानची एवढी तयारी नव्हती आणि पाकिस्तान नेहमीच अशा प्रकारे पोस्टमधून, त्यांच्या पोस्टमधनं शेलिंग आणि आर्टिलरी फायर करतं, ज्याचं नुकसान सिव्हिलियन भागांमध्ये होतं। आणि आता अखनूर, पुंछ, कुपवाडा आणि उरी या चारही भागांमध्ये जोरदार आर्टिलरी फायर्स त्यांच्याकडनं सुरू केले गेले आहेत। आणि जसं मी म्हणालो की या सगळ्या पार्श्वभूमीवरती भारताची तयारी जोरदार आहे। भारतानं देखील याला काउंटर अटॅक करत पाकिस्तानच्या पोस्टवर मोठ्या प्रमाणात त्यांना क्षतिग्रस्त केलेलं आहे अशी माहिती मिळते। याशिवाय एक मोठी अपडेट अशी येते की एक पायलट पकडला गेल्याचं अनऑफिशियली कन्फर्म्ड रिपोर्ट येते। त्याला कन्फर्मेशन अद्याप आर्म फोर्सेसकडनं नाही आलेलं आहे। पण F-16 ज्यावेळेस पाकिस्तानचं पडलं त्यामधला एक पायलट भारताच्या ताब्यात आला अशी सध्याची चर्चा किंवा रिपोर्ट्स माहिती आहे। आता दुसरी माहिती अशी येते की फक्त एक नव्हे तर 2 पायलट्स पकडले गेले। पण हे विजय, आपण जबाबदार चॅनल आहोत तर आपण अशा प्रकारे कोणतेही अनकन्फर्म रिपोर्ट्सला जोर देऊन सांगू शकणार नाही। पण अशी चर्चा आहे आणि असे रिपोर्ट्स काही सोर्सेसकडनं येत आहेत की एक नाही तर 2 पायलट्स पकडले गेलेले आहेत। आणि यासोबतच आता नेव्हीची एक अपडेट येते। नेव्हीच्या अपडेटमध्ये वेस्टर्न नेव्हल कमांड यांच्याकडनं ऍक्शन मोड सुरू झालेला आहे। कराचीच्या जवळ कारवाई केली जाईल। INS विक्रांत आणि कोलकाता क्लास डिस्ट्रॉयर ऍक्शन मध्ये आल्याचं कळतंय। म्हणजेच आपण प्रामुख्यानं आपली तयारी सगळ्या बाजूची आहे। INS विक्रांत आणि कोलकाता क्लास डिस्ट्रॉयरलाही आपण वापरू शकतो। तर अशा प्रकारचे अपडेट्स आता समोर येत आहेत। पण प्रामुख्यानं आपली तयारी तिन्ही दलाच्या प्रमुखांच्या सोबतच्या चर्चेमध्ये आपली तयारी गृहमंत्र्यांना, राजनाथ सिंगांना सांगितली गेली आहे। आणि आपली तयारी इतकी जबरदस्त होती की आपल्या तयारीमुळेच पाकिस्तानला काउंटर अटॅक करून सर्वात मोठं नुकसान भारतानं आज पोहोचवलेलं आहे। विजय, खरंय गणेश तुझं। जेव्हा तुम्ही आक्रमण किंवा प्रतिहल्ला करत असता त्यावेळेला तुमची तयारी आधी असणं फार महत्त्वाचं असतं। आणि भारतानं पहलगाममधल्या हल्ल्यानंतर 15 दिवसांनी ऑपरेशन सिंदूर राबवलं। त्याच्यामागे हेच होतं की जेव्हा तुम्ही ऑपरेशन सिंदूर राबवणार तेव्हा तुमच्या सगळ्या सीमा या सुरक्षित असाव्यात। तुमचं प्रत्येक दल, मग ते नौदल असेल, हवाई दल असेल किंवा तुमची आर्मी म्हणजे सेनादल असेल, प्रत्येक तुमचं दल हे सज्ज असावं। त्या दृष्टीनं 15 दिवस घेतले, ऑपरेशन सिंदूर राबवलं। आणि आत्ता एक महत्त्वाचा निर्णय आपल्या समोर येतोय, ते म्हणजे भारतानं Xवरची 8000 अकाउंट्स जी प्रो पाकिस्तान किंवा पाकिस्तान समर्थनार्थ त्याचा वापर करण्यात येतो ती अकाउंट्स ही बंद केलेली आहेत। Xला त्या पद्धतीचे भारताने त्याशी बोलणी केलेली आहे। मोठ्या प्रमाणावर पुन्हा एकदा आपल्याकडे बातमी येते की मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम अयशस्वी करण्यात भारताला मोठं यश मिळालंय। पाक हवाई दलाचे AWACS सिस्टीम ही निष्क्रिय करण्यात भारताला यश आलेलं आहे। भारताकडून पाकिस्तानचे 8000 ट्विटर अकाउंट्स हे किंबहुना आजच्या जमान्यात ते X अकाउंट आहेत, ती X अकाउंट बंद करण्यात आलेली आहेत भारताकडून। ही सगळी पाकिस्तान समर्थनार्थ राबवण्यात येतात। अफवा रोखण्यासाठी भारत सरकारचं हे पाऊल आहे। अतिशय महत्त्वाची गोष्ट असते जेव्हा दोन देशांमधला तणाव असतो, बातम्या, चुकीच्या बातम्या प्रतिस्पर्धी
किंवा शत्रूकडनं पसरवण्यात येतात या सगळ्या एक्स अकाउंट किंवा याचा वापर करून. त्यामुळे अफवा रोखण्यासाठी भारत सरकारनं हे पाऊल उचलल्याचं आपल्याला दिसतंय. जवळजवळ पाकिस्तान समर्थनार्थ असलेली 8 अकाउंट्स भारतानं बंद केलेली आहेत. या मुद्द्यावर आपल्याला पुण्यात जायचं आहे गणेश ठाकूरकडे. गणेश, भारतानं 8,000 एक्स अकाउंट बंद केली आहेत. काय असू शकते यामागची भूमिका? विजय, आपल्याला माहिती असेल काही दिवसांपूर्वी PIB कडनं एक ट्विट केलं गेलं होतं. हे PIBचं ट्विट असं होतं की आता नजीकच्या दिवसांमध्ये सोशल मीडियावर पाकिस्तान स्पॉन्सर्ड प्रोपगेंडा फ्लड केलं जाईल. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चुकीच्या माहिती पसरवल्या जातील जेणेकरून भारताला त्याचं नुकसान होऊ शकेल. आणि यासाठीच ते ट्विट केलं होतं आणि त्याचीच तयारी भारतानं आधीपासून केली होती. आणि 8,000 हे ट्विटर अकाउंट्स किंवा एक्स अकाउंट माफ करा आता बंद करण्याचा किंवा त्याच्यावर प्रतिबंध आणण्याचा निर्णय भारत सरकारनं घेतलेला आहे. आणि यासोबतच ट्विटरने एक्सने देखील याला दुजोरा दिलेला आहे. याच्याबद्दलची माहिती एक्सवरून आलेली आहे. हे सगळे अकाउंट्स कोणते आहेत विजय? तर हे सगळे अकाउंट्स पाकिस्तान स्पॉन्सर्ड प्रोपगेंडा करणारे आहेत. काही अकाउंट्स भारतातले आहेत, काही बाहेरचे आहेत. त्याच्याबद्दलची चर्चा अनेक दिवसांपासून होत होती कारण आपण नेहमीच एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.